आवश्यकता काय हो संकेत आहे का? हां अजून 2 दिवस बाकी आहेत तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे. त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही. तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं सांगतो. पालकमंत्री भरत शेठ. होय नाही गमजा नाही हातरुंगाला आहे फक्त जॅकेट घालायचं आहे. संजय राऊतांचा एक खळबळजनक दावा आहे. बहुमत असताना निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना फोडली आणि 5,000 कोटींना विकली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ठीक. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलटं सांगतात. आणि आत्तापर्यंत जे बोलत आलेलं आहे ते नेमकं उलटं घडत आलेलं आहे. हे आपण पाहिलं आहे. कारण त्यावेळेला आम्ही 2022पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे. आणि आता पण जो काय निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार आहे. त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत. मात्र काही मोदी ऐकत नाही आहे त्यांचं. ते एवढी मोठी बाब काय मला नाही सांगता येणार. ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार सेवकांचा आहे. तुम्ही रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याची सगळी तरतूद पण करून ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची सही मागच्या आठवड्यात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे. ती झाली का मग आम्ही ते जे काय मंजूर झालेले पैसे आम्ही वाटप करणार आहोत. त्यामध्ये रोजगार सेवकांचे मला फोन येतात. त्यांना आम्ही समजावून सांगतो आहे आणि काही दिवसातच त्यांची ती मजुरी आणि ते रोजगारांचा पगार जे काय ते आम्ही देतो. चल. मंत्री भरत गोगावले बोलत होते. शिंदेंची फडणवीसांसोबत वर्षा या निवासस्थानी पाऊण तास चर्चा झालेली आहे. पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे. फक्त कोट घालायचं बाकी आहे असं मंत्री भरत गोगावले यांनी विधान केलेलं आहे. अद्यापपर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी सकारात्मक आहेत.